बॅकफुटला जाऊन या ठिकाणी शॉर्ट आर्म पुल केलाय. शॉर्ट आर्म जाम करत असताना पॉवरफुल सिक्सर पाहायला मिळाला बॅट्समॅन संतोषच्या माध्यमातून. संतोष द लिजेंड, द ओल्ड इज गोल्ड, लेजेंडरी क्रिकेटर इथे ठोकतोय षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आक्रमण करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, फाईट करावी लागेल, काहीतरी करावं लागेल. चांगली बॅटिंग. हो, अगोदर बॅट घुमवली आणि चेंडूची गती कमी असल्यामुळे बॅकअप द स्लोअर वन विथ द नकल चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे बॅट्समन पूर्णपणे लवकर बॅटचा फेस ओपन केला आणि अशा पद्धतीने हा चेंडू लेट आल्यामुळे डॉट बॉल आलाय. संतोषला एक षटकार, तदनंतर डॉट बॉल. प्रथमेश यावेळेस पूल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. फंबलिंग झाली, एकचं रूपांतर 2 मध्ये होणार नाहीये कारण संतोषनी एकच धाव घेतली. 25 वर धावसंख्या पोहोचली 26 वर आणि तिसऱ्या षटकामधील अंतिम चेंडू असेल. चला घाई करायची, आपल्याला अजूनही 4 मॅच कव्हर करायचे आहेत. तीन षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 28. सहा मध्ये 29. सहा मध्ये 29. शॉर्ट ऑफ लेंथ, अप्पर स्लाइस पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते. 1 मिळाली, 1चं रूपांतर 2 मध्ये आणि अशा पद्धतीने राहिल्या 5 मध्ये 27. 5 चेंडू 27. मागील मॅच मध्ये पण 5 चेंडू मध्ये मला वाटतं ऑलमोस्ट 6 मध्ये 27 होत्या. त्यामुळे अशा मॅचेस जिंकणं फार कठीण असतं. रोहन 5 मध्ये 27 ची गरज आहे. फुल टॉस ड्राइव्ह केली आहे, जास्त धावा येणार नाहीयेत, एकच मिळेल. 4 चेंडू मध्ये आता 26 ची गरज, म्हणजे मॅच औपचारिकता बाकी आहे. इथून 4 मध्ये 4 मारले तरी 2 धावा कमी राहत आहेत. चांगली बॉलिंग रोहनची. ओव्हर दी विकेट जास्त करून लोअर फुल टॉस ठेवतायत. आता तर औपचारिकता बाकी आहे. मॅच मध्ये जिवंतपणे निघून गेलाय. 3 मध्ये धावसंख्या 3 मध्ये 25 ची गरज आहे. 3 चेंडू 25 धावा मॅच मध्ये फक्त राहिली. औपचारिकता. फुल टॉस फर्मली ड्रिव्हन टू दी ऑन साइड, फ्लिकिंग अवे. फ्लिक केला होता फक्त, पण टायमिंग बघा किती सुंदर होतं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तुम्ही प्रतिबाधित क्षेत्रामध्ये फिल्डिंग आपण बघितली तर लावू शकता. जास्त करून ऑन साइडला जास्त चान्सेस नसतात. या मैदानावर तुम्ही मारायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही बाहेर मारू शकता. अलॉंग दी कार्पेट धावा मिळणं कठीण आहे. विकेट येऊ शकते. विकेट येता येता सुटली आहे, परंतु हरकत नाहीये. मॅच फिल्डिंग करणारी दलखन 11 या टीमने कंट्रोल केली आहे. शेवटचे 4थ्या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 3.5 34 म्हणजे किती फरकाने ही मॅच जिंकणार आहेत. विकेट येऊ शकते. विकेट आली, परंतु कॅच पकडली गेली नाहीये. हरकत नाहीये, कॅच जरी पकडली नसेल तरी देखील ही मॅच भरपूर फरकाने जिंकली. 22 धाव्यांनी जिंकली दलखन 11ने. अभिनंदन दलखन.
तर पुढील मॅच या ठिकाणी बघायला मिळेल गोलबन बी